मिरजेत अनंत चतुर्थीनंतर नेत्र आणि कर्ण रुग्णांच्या संख्येत वाढ, अनेकांना अंधत्व आणि बहिरेपण, डॉल्बी आणि लेझर विरुद्ध उत्स्फूर्त बैठक संपन्न. गणेशोत्सवासह इतर सर्व उत्सवांमध्ये मिरवणूक आणि इतर कार्यक्रमांदरम्यान लावल्या जाणाऱ्या प्लाझ्मा, डॉल्बी आणि लेझर किरणांच्या विरुद्ध मिरजेतील रंगशारदा देवल हॉल, किल्ला भाग मिरज येथे नागरिकांची खुली बैठक पार पडली. या बैठकीस नागरिक आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तसेच नेत्यांचे वाढदिवस आणि इतर मिरवणुकांमध्ये शहरांमध्ये डॉल्बीचा कर्कश आवाज आणि लेझर किरणांचा अनावश्यक वापर यामुळे नागरिकांचं आरोग्य आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आलं. याविरुद्ध चळवळ सुरू करण्याच्या उद्देशाने ही बैठक पार पडली आहे. यामध्ये नागरिकांनी डॉल्बी आणि लेझरमुळे कशा प्रमाणात नागरिकांचं आरोग्य धोक्यात येतं हे सांगण्याचा प्रयत्न केला. मिरजेतील सुप्रसिद्ध डॉक्टर अनिल कुलकर्णी नेत्र रुग्णालयाचे नेत्रतज्ञ डॉक्टर अमेय कुलकर्णी यांनी सांगितलं की लेझर किरणांमुळे यावर्षी त्यांच्याकडे पेशंट येण्याचं प्रमाण अतिशय वाढलं असून एक मायलेकरासह तिघांना कायमचे डोळ्यास इजा होऊन अंधत्व प्राप्त झालंय. डॉल्बीपेक्षा सुद्धा लेझर किरणे अतिशय घातक असल्याचं सांगली जिल्हा नेत्रतज्ञ संघटनेतर्फे डॉक्टर अमेय कुलकर्णी यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती ओंकार शुक्ला यांनी दिली. नमस्कार, मी डॉक्टर अमेय कुलकर्णी. आपलं जे गणेश विसर्जन आता झालं, सगळ्या मिरवणुका झाल्या, त्याच्यानंतर आमच्या असं लक्षात आलंय की काही रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. जिथे हे रुग्ण मिरवणुकांना गेले त्या मिरवणुकांमध्ये लेसरचा उपयोग होत होता आणि त्याच्यानंतर तो लेसर चुकून डोळ्यात जाऊन त्यांची नजर त्यांना दिसायचं एकदम कमी झालंय. तर काय होतं, तर तुम्ही समजा असे गेला असाल आणि चुकून तुमच्या डोळ्यामध्ये लेसर गेला असेल तर त्या क्षणी दुखतं, खूप दुखतं, आपल्याला खूप लाईट गेल्यासारखा वाटतो आणि दुखतं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला दिसायचं कमी होतं. हे एका डोळ्यात होऊ शकतं किंवा हे दोन्ही डोळ्यात होऊ शकतं. तर काही रुग्णांना आतमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे असा लाल पडदा आल्यासारखा वाटू शकतो. तर ह्यातलं आपल्याला काही जर का झालं असेल तर आपण आपल्या जवळच्या नेत्र तज्ञाकडे जरूर जा आणि आपले डोळे दाखवून घ्या, कारण हे दाखवणं गरजेचं आहे आणि ह्याच्यावरती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. सध्या हे स्टेज शोज, जे लेझरचे शोज वाढल्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये नेत्रतज्ञ आमची जी संघटना आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे की याचे रुग्ण गेल्या आठवड्याभरात वाढत आहेत. तर आपण कृपा करून घरी बसू नका आणि त्वरित याची ट्रीटमेंट आपण घ्या. गेल्या आठवड्याभरात मी इथे स्वतः 4 पेशंट असे बघितलेले आहेत की ज्यांना लेझर शो मध्ये जाऊन आल्यानंतर एकदम दिसायचं कमी झालं, डोळे दुखले तिथं गेल्यानंतर आणि मग नंतर दिसायचं कमी झालं. तर हे असे 4 पेशंट आहेत आणि इथे या लेसरमुळे मागच्या पडद्यामध्ये हानी होते, प्रॉब्लेम होतो, जो पुढे त्याची ट्रीटमेंट करणं अवघड आहे. पण वेळेत आपण दाखवलं तर काही प्रमाणात आपली नजर वाचवता येऊ शकते. तर कृपा करून आपण लवकर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. शहरामध्ये विविध उत्सवाच्या निमित्तानं ज्या मिरवणुका निघतात त्या मिरवणुकामध्ये प्रचलित नाव डॉल्बी प्लाझ्मायुक्त त्याचं प्रमाण वाढलंय. गणेश उत्सवाच्या दरम्यान परवाच्या मिरवणुकीत विसर्जनाला फार मोठ्या प्रमाणात ही सिस्टीम राबवण्यात आली होती. सगळ्या प्रशासनाचं, पोलिसांचं सुद्धा त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलं. परंतु यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या कानाचे, शरीराचे, आरोग्याचे हाल झालेले आहेत. या डॉल्बीमुळं प्रचंड प्रमाणात लोक नाराज आहेत. संपूर्ण शहरामध्ये त्याच्याबद्दल चर्चा आहे. जे पावित्र्य गणेश उत्सवात पूर्वीच्या काळी मिरज शहरामध्ये दिसायचं ते यावेळेस दिसून आलेलं नसल्यामुळे ही एक संपूर्ण लोकांच्या मनामध्ये खदखद होती. ती खदखद बाहेर काढण्यासाठी आम्ही काल इथं रंगशारदा हॉलमध्ये खुल्या बैठकीचं आयोजन केलं होतं. ती बैठक काल मोठ्या प्रमाणात झाली. विविध पक्षातले आणि संघटनेतील पदाधिकारी आणि जागरूक नागरिक काल इथे होते. डॉल्बीमुळे काही जणांचे प्राण गेलेले आहेत आणि काही जणांना कायमचं बहिरत्व आलेलं आहे. आणि काल आम्ही डॉक्टर अमेय कुलकर्णी, जे नेत्रतज्ञ योग आहे, जिथले नेत्रतज्ञ आहेत, त्यांना इकडे आम्ही बोलवलं होतं. तर त्यांनी देखील काल सांगितलं की गेल्या 8 दिवसामध्ये डोळ्यांचे आजार असलेले अनेक त्यांच्याकडे पेशंट आलेले आहेत, रुग्ण आलेले आहेत आणि त्यातल्या काही जणांना डोळे कायमचे गमवावे लागलेले आहेत.
हे डोळे गमवायला लागण्याचं कारण जे आहे ते लेझर शो आहे, जो गणपतीच्या मिरवणुकीत किंवा इतर सगळ्या मिरवणुकीमध्ये लावला जातो तो लेझर शो. आणि हे डॉल्बी सिस्टीम ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, ही पूर्णपणे थांबवावी यासाठी आम्ही या सगळीकडं शहरभर त्याची जनजागृती करणार आहोत. पालकमंत्री, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर SP या सगळ्यांची एकत्रित बैठक घेऊन यामध्ये येत्या नवरात्र उत्सव आणि त्यापुढील सर्व उत्सवामध्ये आम्ही हे लागणार नाही याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. ह्यासाठी मला मुद्दामून सांगावं असं वाटतं की हे मी स्वतः हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे, कुठल्याही हिंदुत्वाच्या भूमिकेच्या विरुद्ध मी आहे. गणेशोत्सवाची किंवा गणेश विसर्जनाची डॉल्बीची सांगड घालता कामा नये. गणेशोत्सवात कुठेही डॉल्बी वापरा असं सांगितलेलं नाही आहे. साध्या स्पीकरनं सुद्धा आपण मिरवणुका काढू शकतो, याची सगळ्यांनी दक्षता घेऊया. मिरज शहरातल्या नागरिकांचं आरोग्य हे आपले सगळे बांधव आहेत. आपल्या धर्मात असे कुठेही सांगितलेले नाही की लोकांना त्रास देऊन सण साजरे करा. त्यामुळे माझं सगळ्यांना कळकळीचं हात जोडून आव्हान आहे की डॉल्बी आणि लेझर हे बंद करा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.